नमस्कार मंडळी, आज आपण ग्राफिकल मेथडनी सायमल्टेनियस इक्वेशन कसे सोडवायचे ते बघणार आहोत। त्यासाठी बघा, आता एक आपण एक्झाम्पल घेतला x + y = 4 आणि एक घेतला 2x - y = 2। आता हे जे एक्झाम्पल आहे याला सॉल्व करते पहिल्यांदा आपल्याला कोणताही ग्राफ काढायचा असेल x आणि y कोऑर्डिनेट्स माहित असायला पाहिजे। पण या इक्वेशन मध्ये आपल्याला x आणि y कोऑर्डिनेट्स माहित नाही, तर पहिल्यांदा काय करू आपण ते कोऑर्डिनेट शोधून घेऊ। कमीत कमी आपल्याला 4 कोऑर्डिनेट शोधायचे आहेत। जरी करताना आपलं कॅल्क्युलेशन करताना एखादी कोऑर्डिनेट जरी चुकला तरी आपल्याला त्याचा जास्त फरक पडणार नाही आणि जेणेकरून आपला जो ग्राफ आहे ते चुकणार नाही। आता बघा मग त्यासाठी काय करू शकतो आपण, जर हे कोऑर्डिनेट्स काढायचे असेल याला एक पहिले इक्वेशन बनवून घेऊ। x + y = 4 हे होतं तुमचं इक्वेशन नंबर 1 आणि हे काय दिसते तुमच्याकडे दुसरं वाला हे जे आहे तिथं आहे 2x, याला इकडे लिहून घेऊ 2x - y = 2 हे झालं इक्वेशन नंबर 2। आता बघा याला एकासाठी एक बॉक्स दुसऱ्यासाठी दुसरा बॉक्स असे दोन बॉक्स बनवायचे। काय करू मग, याचा हा जो x आहे याला एक ट्रान्सफर करू म्हणजे काय होणार y = 4 - x। आता इथं बॉक्स बनवताना बघा काय करणार, इथं x इथे y इथे x आणि y। आता काय होणार बघा x आणि y जर आहे तर इथे x च्या तुम्ही तुमच्या मताने कोणत्या पण व्हॅल्यू पुट करू शकता, तुम्हाला आवडेल त्या। आता बघा जसं मी याच्यात काय करतो पुट x = 0 ठेवतो, ज्या इक्वेशन मध्ये ठेवता x = 0। आता बघा काय होणार तर इन y = 4 - x। आता y = 4 - x मध्ये जर मी x = 0 ठेवलं काय होणार, देयरफॉर y = किती येणार मग 4 - 0 बरोबर किती आलं 4, y = 4। आता बघा सेम टू सेम जर आता आपण बघा काय झालं मग x चा किती घेतलं होतं 0, y चा किती आला मग तुमचा 4, मग इथे कोऑर्डिनेट्स काय बनले 0 आणि 4। तसंच तुम्ही बघा जर तुम्ही या x चे पुन्हा पुट x आता 0 चे काय घेऊ आपण 1 ठेवू शकतो, x = 1 इन y = 4 - x। आता बघा याच्यात काय होणार तर मग x चा जर 1 घेतला काय दिसतंय मग तुमच्याकडे देयरफॉर हा y दिशेने तसा 4 - 1 काय येणार y = किती आलं 3। मग काय आले तुमचे कोऑर्डिनेट्स, इथं तुम्ही किती पुट केला होता 1, इथे किती आलं 3 म्हणजे काय झाले 1 आणि 3। तसंच जर बघा तुम्ही इथे जर 2 पुट केलेत काय दिसतंय मग x चा जर आपण 2 पुट करत असेल तर काय होणार बघा 2 पुट केल्यावर काय होतं तर काय घडणार तर 2 जर इथे पुट केले 4 - 2 किती होणार 2, मग इथे किती आले 2 आणि 2 हे झाले कोऑर्डिनेट्स। आणि जर 3 पुट केले तर काय होणार x च्या जागेवर इथे जर आपण 3 पुट करतो म्हटलं काय होईल 3, 4 मधून 3 गेल्यावर किती 1 म्हणजे किती आले कोऑर्डिनेट्स 1 3 आणि 1 हे झाले तुमच्या एका बॉक्सचे कोऑर्डिनेट्स। सेम टू सेम आपल्याला त्या बॉक्स साठी करायचे आहेत। बघा आता याच्यासाठी काय करू शकतो आपण, आता हा जो आहे तुमचा 2x दिसतंय या पूर्णच्या पूर्ण 2x ला तिकडं किंवा या 2 ला इकडे घेऊन घ्या म्हणजे काय होणार 2x मायनस हा जो तुमचा 2 आला इकडे काय झाला मायनसचा 2 ना हा y तिकडे गेला काय होणार y म्हणजे काय झालं y = किती आलं 2x - 2। आता बघा y = 2x - 2 आहे तर काय होणार तर याच्यासाठी बॉक्स बनणार x, दुसरा काय असणार y आणि तिसरा काय असणार xy। हे कोऑर्डिनेट्स याच्यात लिहायचे। आता कोऑर्डिनेट्स लिहिल्यानंतर या बॉक्सला सॉल्व करायला सुरुवात करायची। बघा मग आता याच्यात इथे सेम टू सेम आपण करू शकतो, इथे x च्या जागी आपण 0 ठेवू शकतो। मग जर समजा बघा आपण x च्या जागेवर जर 0 ठेवला काय होणार, काय करू पुट x = 0 इन कशात हे तुमचं y किती होतं 2x - 2। आता बघा काय होणार तर मग याच्या जागी x च्या जागी 0 ठेवायचा, देयरफॉर y = काय ना 2 * 0 - 2 म्हणजे किती 2 * 0 म्हणजे 0 - 2 म्हणजे किती आलं y = -2। मग y चा कोऑर्डिनेट काय झाला -2 काय बनलं मग 0 - 2 एक कोऑर्डिनेट बनला। बघा पुन्हा तुम्ही याच्या जागी 1 पुट करू शकता। मग काय करू पुट x = 1 किंवा -1 तुमच्या मताने तुम्ही काही पण ठेवू शकता, तुम्ही फ्री आहे। बघा मग काय होणार x = 1 कशात ठेवायचं आहे y = इन y = किती 2x - 2। आता काय होणार बघा मग इथे जर तुम्ही 1 ठेवताय तर देयरफॉर y = 2 * 1 - 2 किती झाले 2 - 2 तर y = किती येणार मग 0। मग बघा y ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 0 म्हणजे काय होतं याच्यात जर तुम्ही 1 ठेवला तिथे किती येणार 0, 1 ठेवला इथे 0 तिथे किती झालं 1 आणि 0 हे बनले कोऑर्डिनेट्स। आता समोर जर आपण ठेवतो म्हटलं बघा याच्या जागी जर आपण 2 ठेवतो म्हटलं किती होणार 2 * 2 4 होणार, मग 4 - 2 म्हणजे किती इथे जर 2 ठेवले 4 - 2 म्हणजे 2 म्हणजे काय आलं तुमच्याकडे 2 आणि 2। आता जर पुन्हा तुम्ही याच्यात बघा आता जर आपण फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यूचाच विचार करत आहोत
पॉझिटिव्ह ठेवल्या तर, आणि एखादी वेळ निगेटिव्ह ठेवून बघू. इथं जर समजा आपण निगेटिव्हचा 1 ठेवला, विचार करायला काही हरकत नाही. बघा आता निगेटिव्हचा 1 ठेवला तर काय होणार, याचं किती येणार, मायनसचा 1 इंटू 2 म्हणजे किती झाले, -2 आणि -2 किती होणार, -4. आता y इज इक्वल टू किती आलं तुमच्याकडं, -4. मग -1 -4 हे झाले तुमचे कोऑर्डिनेट्स. आता कोऑर्डिनेट्स मिळाले. तर कोऑर्डिनेट्स मिळाल्यानंतर याच्यावरून काय करावं लागते आपल्याला, ग्राफ ड्रॉ करता येतात. आता बघा मग ग्राफ कसा ड्रॉ करायचा, तर बघा ग्राफ ड्रॉ करायचा आपल्याला, कोऑर्डिनेट्स मिळालेले. आता काय करू आपण, सरळ सरळ याच्यावरच काढून बघू. बघा आता काय होणार, तर हा जर समजा आपला काय आहे, एक्स ऍक्सिस, याला पकडू वाय ऍक्सिस. इथं ओरिजिन असणार, नाव देऊन देऊ एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस हा काय असणार तुमचा वाय ऍक्सिस. बघा मग इथं किती असणार, पॉझिटिव्ह वाल्या 1 2 3 4 5. इकडे बघा काय असणार, निगेटिव्ह असणार, -1 -2 -3 -4 -5. इकडे काय असणार, पॉझिटिव्ह 1 2 3 4 5. इकडे बघा -1 -2 -3 -4 -5. अशा प्रकारे काढू आपण प्रत्येक 1 सेंटीमीटर बॉक्सवर. आता बघा आपल्याला पॉइंट घ्यायचे, काय दिसतंय, पहिला पॉइंट किती दिसून राहिला, 0 4 या लाईन साठी आहे. आता 0 4 0 कुठे आहे बघा तुमचा एक्स ऍक्सिसचा, इथे. वाय ऍक्सिसचा 4 कुठे आहे, इथे. म्हणजे तुमचा जो पहिला पॉइंट आहे तो इथे येणार 0 4. दुसरा बघा काय म्हणताय 1 3. एक्स ऍक्सिस वरचा 1 बघा पॉझिटिव्ह वाला इथे आहे, वाय ऍक्सिस वरचा इथे आहे, म्हणजे कुठे येतात, इथे कुठेतरी 1 3. त्याच्यानंतर बघा 2 2. आता एक्स ऍक्सिसचा 2 इथे, वाय ऍक्सिसचा 2 इथे, म्हणजे इथे आला कुठेतरी, हा झाला 2 2. त्याच्यानंतर बघा तुमच्याकडे पॉइंट आहे कोणता, 3 1. एक्स ऍक्सिसचा 3 वाय ऍक्सिसचा 1 म्हणजे कुठे आले, इथे. म्हणजे हा काय झाला 3 आणि 1. बघा जर आता तुम्ही जर याच्यातून जर रेषा मारतो वाटली, तुमची जे रेषा आहे ती इथून निघणार सरळ अशी. आता माझ्याकडे इकडे कुठेतरी जाणार, या 4 मधून पास होईल. बघा माझ्याकडे आता इथं स्केल नाहीये किंवा ग्राफ पेपर नाहीये, नाहीतर आपली रेषा सरळ गेली. इथून पास झाली ती 4 पॉइंट मधून. आता बघा ही झाली एक रेषा. जर आपण याला तुम्ही इक्वेशन देऊ शकता कोणता, काय तुमचं x + y = किती होतं, 4 वाला. म्हणजे काय होणार, x + y = 4. अशा प्रकारे तुम्ही एक रेषा दाखवू शकता. सिमिलरली तुमची दुसरी रेषा दाखवायची. बघा याच ग्राफ पेपरवर काय दिसतंय, 2 आणि 0 आणि -2. आता बघा 0 इथे आहे, y ऍक्सिसचा -2 म्हणजे कुठे आहे, y ऍक्सिस खालचा आहे, मग -2 कुठे आहे, इथे. म्हणजे इथं आला पॉइंट तुमचा, म्हणजे काय येणार 0 -2. दुसरा पॉइंट बघा काय म्हणताय, तर 1 0. आता x ऍक्सिसचा 1 आणि y ऍक्सिसचा काय आहे, बघा x ऍक्सिसचा 1 y ऍक्सिसचा 0 म्हणजे पॉइंट कुठे येणार तुमचा, इथे. म्हणजे हा पॉइंट झाला कोणता, 1 0. त्याच्यानंतर बघा 2 2. आता 2 2 म्हटलं तुमचा पॉइंट इथे चला पुन्हा हाच पॉइंटवर 2 2. आणि त्याच्यानंतर किती आहे, -1 -4. आता बघा x ऍक्सिसचा -1 y ऍक्सिसचा -4 इथे दिसतंय. मग याला जर आपण इथून बघितलं इतक्यात कुठून तरी जाणार. मग आता जर हे आपण लाईन जॉईन करतो म्हणलं, या सर्व पॉइंट मधून अशी तुमची लाईन जाईल. आता अशा सर्व पॉइंट मधून अशी जर तुमची लाईन गेली तर काय होणार, बघा ही लाईन कुठे छेदलेली आहे, म्हणजे या पॉइंट मध्ये 2 आणि 2 मध्ये. मग 2 आणि 2 मध्ये जर छेदत असेल तर तुमचा जो हा 2 आणि 2 आहे हे आहे तुमचं सोल्युशन ऑफ इक्वेशन. मग याच्यावर लिहित देअरफॉर सोल्युशन ऑफ इक्वेशन इज 2 2. अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करता येतात. जर तुम्हाला हे शिकवलेलं समजलं असल्यास किंवा आवडले असल्यास नक्की शेअर आणि फॉलो करा.